आजपासून 4 दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा. मुंबई, ठाणे, रायगड, पालघरला आज रेड अलर्ट. ठाणे, पालघर जिल्ह्यातील सगळ्या शाळांना आज सुट्टी. आजही मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस. नवी मुंबईसह ठाण्यातही रात्रीपासून संततधार. सखल भागात साचलं पाणी. मुंबईतील पावसाचा परिणाम लोकलवर. मध्य रेल्वेच्या लोकल 10 मिनिटं उशिरानं. प्रवाशांना रेल्वेचं वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडण्याचं आवाहन. खेड तालुक्यात जगबुडी नदीनं इशारा पातळी ओलांडली. धोक्याची पातळी अद्याप गाठलेली नसली तरी प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा. संततधार पावसामुळे जगबुडी नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ. मीरा भाईंदरमध्ये झाड कोसळून जखमी झालेल्या राहुल पाटीलचा मृत्यू. 2 दिवसांपूर्वी धावत्या दुचाकीवर कोसळलं होतं नारळाचं झाड. राम मंदिरातील दान चोरीवर जाब विचारण्यासाठी उद्धव ठाकरेंचं आंदोलन. उद्या दादरमधील हनुमान मंदिराजवळ दुपारी 4 वाजता रामरक्षा आंदोलन. जाब विचारण्यासाठी देशभरातील हिंदूंना एकवटण्याचं आवाहन. राम मंदिरात चोरी होते आणि चोरीचा पैसा इतर पक्ष फोडण्यासाठी केला जातोय. देशातील पक्षफुटीवरून उद्धव ठाकरेंचा सनसनाटी आरोप. ऑपरेशन राम मंदिर भाजप करतंय का, असाही ठाकरेंचा सवाल. हिंदू राष्ट्राला बदनाम करण्यासाठी उद्धव ठाकरेंची नौटंकी. मंत्री नितेश राणेंची टीका. तर उद्धव ठाकरेंचा हिंदुत्वाशी काडीचाही संबंध राहिलेला नाही. मंत्री शिरसाटांचाही पलटवार. राम मंदिर देणगी चोरी प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पहिली प्रतिक्रिया. राम भक्तांना अत्यंत वेदना झाल्याची सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांची भावना. राज्यातील शाळांबाहेर स्टिंग हे ड्रिंक विक्रीवर बंदी. 500 मीटर परिसरात विक्रीस बंदी. मंत्री नरहरी झिरवाळ यांचे आदेश. केतन अग्रवाल हत्याकांडातील आरोपी सिया गोयलचा माज कायम. माध्यमांना दाखवलं मधलं बोट. हत्येबाबत पश्चातापाचा लवलेशही नाही. सिया गोयल आणि चेतन चौधरीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. पोलिसांची कोठडी वाढवण्याची मागणी न्यायालयानं फेटाळली. किशोरी पेडणेकरांनी कर्मचाऱ्यांना झापल्यानंतर महापौर ऋतू तावडे आक्रमक. पेडणेकरांनी दमदाटी करून गोपनीय कागदपत्रांचे फोटो काढल्याचा आरोप. महापौर गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत.